नमस्कार अमरावती। मागच्या महिन्यामध्ये झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीमधले जे विकास कामं आहे त्या सगळ्या विकास कामांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्टे दिला आहे, स्थगिती दिली आहे। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। कलेक्टरकडे मागणी केली की तो स्टे लवकरात लवकर हटवावा। दलित वस्तीतल्या विकास कामांवर स्टे म्हणजे अनुसूचित जातीतील वस्तीचा विकास रोखण्याचा हा प्रकार आहे। भाजप आणि पालकमंत्री बावनकुळे यांनी मिळून केलेलं हे षडयंत्र आहे की अनुसूचित जातीतील वस्तीचा विकास झाला नाही पाहिजे आणि तो विकास कुठेतरी थांबला पाहिजे, हे त्यांचं षडयंत्र आहे। आम्ही ते सक्सेस होऊ देणार नाही। आम्ही यानंतरच्या काळामध्ये मागणी करणार आहोत की पालकमंत्र्यांनी जो स्टे दिला तो अनुसूचित जातीच्या वस्तीच्या विकासावर अन्याय करणार आहे। त्यामुळे आम्ही सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करणार आहोत आणि यानंतरही जर प्रशासन जुमानलं नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करू आणि दलित वस्तीतील विकास कामावर आलेला स्टे आम्ही लवकरात लवकर हटवण्याचा प्रयत्न करू। किती कोटी दलित वस्तीमध्ये जे बांधकाम आहेत, रोड आणि नाली या संदर्भात इतरही विकास कामं आहे, पालकमंत्र्यांनी त्यांच्या स्टेमध्ये मेन्शन केलेलं आहे की ते फक्त सिमेंटचे कामं आहेत, बांधकाम आहेत। ते बांधकामच्या व्यतिरिक्त इतरही कामे करावे लागतात, म्हणून त्या एकासाठी सगळे कामं त्यांनी थांबवलेले आहेत। हा चुकीचा प्रकार आहे। पालकमंत्री महोदयांना सांगणं आहे की या देशामध्ये लोकशाही आहे, तुमची राजेशाही चालणार नाही। संविधानिकदृष्ट्या दलित वस्तीतले मंजूर कामं, प्रशासकीय मंजुरात असलेले कामं थांबवता येत नाहीत, ते बदल करता येत नाही। हा नियम आहे। हा नियम असताना सुद्धा पालकमंत्री सारख्या व्यक्तीने असा प्रकार करणे गैर आहे, हे असंवैधानिक आहे असं आमचं मत आहे। पूर्ण झाल्या नाही तर सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करू आणि जिल्हा लेवलवर पूर्ण तीव्र आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येईल।